राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीत 2 जागांवर शिवसेना कुणाला तिकीट देणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची आघाडीवर चर्चा आहे। मात्र या दोन्ही नावांना पक्षांतर्गत विरोध होतोय। नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचा विरोध आहे। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे। तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध असा प्रश्न पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला। 10 मे रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे कुणाला मैदानात उतरवणार हे पाहावं लागेल। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं। त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही। त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। येणाऱ्या विधान परिषदच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत, म्हणून अशी मागणी ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे प्रत्येक जण करत असतो। त्यापैकी एक बच्चू कडू आहे, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटले किंवा आणखी कुणाला भेटले, त्याच्या विधान परिषदची चर्चा झाली, असं काही मानायची गरज नाही। जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत बाकी सर्व भेटीगाठीला, बाकी सगळ्या उमेदवारीला कोणताही नावाला आणखी डिक्लेरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.